नमस्कार, मी अर्चना माझ्या अर्चना चॅनलवर तुमचं स्वागत करत आहे। आज मी तुमच्यासाठी मस्त अशी मायक्रम तोरणची डिझाईन घेऊन आलेली आहे। चला तर पाहूया डिझाईन कशी बनवायची। तर युनिक अशी डिझाईन आहे आणि सिंपल सोपी आहे, सहज कोणालाही बनवता येईल असं मायक्रम तोरण आहे। इथे बघा मी 2 हुक घेतलेले आहे। तुम्ही 2 1-1 इंचाचा रिंग असे 2 रिंग घेतले तरी चालेल। त्यात आपण अशा पद्धतीने मायक्रम ॲड करून घेणार आहोत आणि शेवटचे टोक आपण लायटरने चिपकवून घेणार आहोत। अशा प्रकारे आपण आपल्या दरवाजाचं माप घेऊन घ्यायचं आहे। 2 फूट 3 फूट किती आहे आपला दरवाजा तेवढ्या मापाचा आपण इथं कॉर्ड ॲड करून घेतलेला आहे आणि त्यात आपण हे बाकीचे रंग मायक्रम कलर ॲड करून घेणार आहोत। हे रंग आपण आपल्या आवडीनुसार घेऊ शकता, लाल, हिरवा, पिवळा, निळा। मी इथं पिंक आणि ब्लू कलरचं कॉम्बिनेशन करत आहे। तर त्यासाठी मी इथे 4 पिंक कलरचे कॉर्ड ॲड करून घेणार आहे। हा एक कॉर्ड मी 1.5 मीटरचा कट करून घेतलेला आहे। अशा प्रकारे हे कलरचे सर्व कॉर्ड आपल्याला 1.5 मीटरचे कॉर्ड करून घ्यायचे आहे। पिंक कलरचे मी इथं 4 कॉर्ड ॲड करून घेणार आहे। त्यानंतर ब्लू कलरचे 2 कॉर्ड ॲड करून घेणार आहे। बघा अशा प्रकारे मी कॉर्ड ॲड करून घेत आहे। आपलं मायक्रम तोरण बनवायची अगदी ही माझी सोपी पद्धत आहे। यामध्ये आपल्याला फक्त 2 स्टेप फॉलो करायचे आहे, त्या म्हणजे की स्क्वेअर नॉट आणि दुसरी म्हणजे पायपिंग नॉट। बघा इथे मी आणखी एक रंग ॲड करत आहे, तो म्हणजे ऑफ व्हाईट कलर। ते मी 2 कॉर्ड ॲड करून घेणार आहे व्हाईटचे। आणि परत आपल्याला इथे परत सेम जसे मी आधी कॉर्ड ॲड करून घेतलेले आहे रंगानुसार, तसेच आता परत ॲड करून घ्यायचे आहे। आता परत आपल्याला ब्लू रंग ॲड करून घ्यायचा आहे। त्यानंतर परत 4 कॉर्ड पिंकचे ॲड करून घ्यायचे आहेत। बघा अशा प्रकारे आपले कॉर्ड ॲड करून झालेले आहे। आता आपल्याला आपल्या विणकामाला सुरुवात करायची आहे। आता मी सर्वप्रथम सर्व कॉर्डचे स्क्वेअर नॉट पाडून घेणार आहे। स्क्वेअर नॉट तर तुम्हाला माहितीच असेल, माहिती नसेल तर मी त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शेअर करते। तो पण व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे। बेसिक नॉटचा व्हिडिओ आहे, तो तुम्ही बघून घेऊ शकता। त्यात मी सर्व प्रकारच्या नॉट दाखवलेले आहे। ही स्क्वेअर नॉट आहे। स्क्वेअर नॉट बघा मी अशा पद्धतीने ॲड करत आहे। त्यासाठी आपल्याला 2 कॉर्डचा उपयोग करावा लागतो। 2 कॉर्ड म्हणजे 4 धागे। बघा अशा पद्धतीने आपल्याला डबल स्क्वेअर नॉट पाडून घ्यायची आहे। बघा मी अगदी तुमच्यासाठी तुम्हाला कळायला हवं असं हळू दाखवत आहे। बघा अशा प्रकारे आपल्याला सर्व कॉर्डच्या स्क्वेअर नॉट पाडून घ्यायचे आहे।
बघा, ही झाली आहे आपली एक स्क्वेअर नॉटची लाईन. आता आपल्याला या खाली आणखी अशाच 2 लाईन करून घ्यायच्या आहे. 2 लाईन विणून घ्यायच्या आहे. दुसरी लाईन आणि एक तिसरी लाईन, अशा 3 लाईन आपल्याला सेम स्क्वेअर नॉट पाडून विणून घ्यायच्या आहे. 3 लाईन आपल्याला आता इथे बनवून घ्यायच्या आहे. त्यासाठी सुद्धा आपल्याला सेम 4 कॉर्डचा वापर करावा लागणार आहे. सुरुवातीचे 2 कॉर्ड सोडून द्यायचे आहे आपल्याला आणि परत नंतरचे 4 कॉर्ड घ्यायचे आहे आपल्याला आणि त्याची स्क्वेअर नॉट पाडून घ्यायची आहे. परत इथे मी या कलरमधले 2 आणि इकडचे या स्क्वेअर नॉटमधले 2 म्हणजे 2 स्क्वेअर नॉटच्या मध्ये एक स्क्वेअर नॉट पाडत आहे. म्हणजेच 2 नॉटच्या मध्ये एक नॉट पाडत आहे मी. अशा प्रकारे सेकंड लाईन मी कंप्लीट करून घेत आहे. माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा. अशा प्रकारचे नवनवीन आणि सिंपल मायक्रम डिझाईन बघण्यासाठी माझ्या चॅनलला प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. अशा प्रकारे आपली सेकंड लाईनसुद्धा कंप्लीट झालेली आहे. आता आपल्याला थर्ड लाईनसुद्धा कंप्लीट करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने मी तिन्ही लाईन कंप्लीट करून घेतलेल्या आहे. सिंपल स्क्वेअर नॉटच्या तिन्ही लाईन सेम पद्धतीने मी विणून घेतलेल्या आहे. आता मधोमधील मध्यभागातील जो मायक्रम कॉर्ड आहे तो घ्यायचा आहे आपल्याला आणि त्यावर पायपिंग करून घ्यायची आहे. बघा, मी सेंटरचे 2 कॉर्ड घेतलेले आहे. आता एक उजव्या हाताकडे आणि एक डाव्या हाताकडे अशी आपल्याला पायपिंग करून घ्यायची आहे. सर्वप्रथम आपण डाव्या हाताकडची पायपिंग कंप्लीट करून घेणार आहे. तो कॉर्ड क्रॉसमध्ये पकडून त्यावर बाकीच्या कॉर्डनी आपल्याला डबल पायपिंग करून घ्यायची आहे. बघा, मी दाखवत आहे तुम्हाला. अशा प्रकारे गुंडाळून घ्यायची आहे. यालाच पायपिंग नॉट म्हणतात. बघा, सेम आपल्याला अशीच पायपिंग करायची. परत एक कॉर्ड घेऊन त्याला आपल्याला पायपिंग करायची आहे. म्हणजे आपल्याला 2 कॉर्डला डाव्या हाताला आणि 2 कॉर्डला उजव्या हाताला पायपिंग करून घ्यायची आहे. बघा, आपली अशा पद्धतीने एका बाजूची पायपिंग झालेली आहे. सेम अशीच पायपिंग आपण दुसऱ्या बाजूची करून घेणार आहोत.
बघा, अगदी सिंपल ही डिझाईन बनते. खूप छान अशी डिझाईन बनून तयार होते. अगदी सोप्या पद्धतीने अशी डिझाईन बनत आहे आपली. बघा, अशा प्रकारे या साईडनी पण आपल्याला पायपिंग करून घ्यायची आहे. डबल पायपिंग करायची आहे. विशेष म्हणजे एक कॉर्ड आपल्याला 2 वेळा गुंडाळायचा आहे. त्यालाच डबल पायपिंग असे म्हणतात. बघा, दुसऱ्या कॉर्डला पण अशा प्रकारे डबल पायपिंग करून घ्यायची आहे आपल्याला. बघा, बघा आपली डबल पायपिंग करून दोन्ही बाजूची पायपिंग करून झालेली आहे. आता आपल्याला सेम अशीच क्रॉसमध्ये खाली पायपिंग आणायची आहे, पण त्याआधी आपल्याला मध्ये स्क्वेअर नॉट परत वरती पाडलेल्या अशा स्क्वेअर नॉट पाडून घ्यायच्या आहे. बघा, मधील 4 कॉर्ड घेऊन मी स्क्वेअर नॉट पाडलेली आहे. अशा प्रकारे आपल्याला सर्व स्क्वेअर नॉटची एक लाईन तयार करून घ्यायची आहे. 4 कॉर्ड घेऊन आपल्याला स्क्वेअर नॉट पाडून घ्यायचे आहे. बघा, आपल्याला सेपरेट 4 कॉर्ड घ्यायचे आहे आणि त्याची सेपरेट स्क्वेअर नॉट पाडून घ्यायची आहे. आणि सेपरेट 4 कॉर्ड घेतल्यानंतर आणि स्क्वेअर नॉट पाडल्यानंतर हे शेवटचे 2 कॉर्ड शिल्लक राहत आहे. हे आपल्याला असे सोडून द्यायचे आहे. शेवटचे 2 कॉर्ड इकडचे पण आणि तिकडचे पण सोडून द्यायचे आहे. आता आपण पाडलेल्या 5 स्क्वेअर नॉट आहे त्या 2 स्क्वेअर नॉटच्या मधोमध एक स्क्वेअर नॉट अशी पाडून घ्यायची आहे. तर आपल्यावरती 5 स्क्वेअर नॉट झालेले आहे. आता आपल्याला सेकंड लाईन 4 स्क्वेअरची पाडायची आहे. थर्ड लाईन 3 स्क्वेअर नॉटची पाडायची आहे आणि फोर्थ लाईन आपल्याला 2 स्क्वेअर नॉटची पाडायची आहे आणि 5वी लाईन आपल्याला ही एका स्क्वेअर नॉटची करायची आहे. अशा पद्धतीने आपल्याला उतरता क्रम करायचा आहे. उतरत्या क्रमानुसार आपल्याला नॉट पाडून घ्यायचे आहे. इथे मी तुम्हाला दाखवत आहे. आता ही आपली लास्ट स्क्वेअर नॉट आहे आणि ह्या शेवटचे कॉर्ड आपल्याला सोडून द्यायचे आहे. ही नॉट पाडून झाल्यानंतर शेवटचे कॉर्ड आपल्याला सोडून द्यायचे आहे. त्याची परत स्क्वेअर नॉट पाडायची नाही आहे. बघा, हे सोडून द्यायचे आहे आपल्याला शेवटच्या. बघा, आता परत वरच्या 2 नॉटमध्ये एक नॉट पाडायची आहे आपल्याला. आता आपल्याला 3 स्क्वेअर नॉट पाडून घ्यायचे आहे. बघा, तिसऱ्या लाईनमध्ये आपल्याला 3 स्क्वेअर नॉट पाडून घ्यायचे आहे. आणि चौथ्या लाईनमध्ये आपल्याला 2च स्क्वेअर नॉट पाडून घ्यायचे आहे आणि शेवटच्या लाईनमध्ये आपल्याला एक स्क्वेअर नॉट पाडून घ्यायचे आहे. अशा प्रकारे आपल्याला उतरत्या क्रमचे स्क्वेअर नॉट पाडून घ्यायचे आहे. पहिल्या लाईनमध्ये आपण 5 काढल्या, 5 स्क्वेअर नॉट पाडून घेतल्या. दुसऱ्या लाईनमध्ये 4, तिसऱ्या लाईनमध्ये 3 आणि चौथ्या लाईनमध्ये 2 आणि 5व्या लाईनमध्ये एक स्क्वेअर नॉट पाडून घेतली आहे आपण. हे बाकीचे कॉर्ड सोडून द्यायचे आहे आपल्याला साईडचे.
बघा अशा पद्धतीने आपल्या स्क्वेअर नॉट पाडून झालेले आहे. आता वरती केलेली आहे त्या प्रकारे आपल्याला पायपिंग करून घ्यायची आहे. आता आपल्याला साईडचे व्हाईट कॉर्ड घेऊन त्याची मागून पुढे पायपिंग करत आणायची आहे. बघा अशा पद्धतीने आपल्याला पायपिंग करून घ्यायची आहे. बघा अगदी व्यवस्थित अशी पायपिंग करायची आहे. आपल्याला डबल पायपिंग करायची आहे, म्हणजेच एका कॉर्डची परत एक कॉर्ड परत गुंडाळून घ्यायचा आहे. एकदा नाही गुंडाळायचं, परत गुंडाळायचं आहे, म्हणजे डबल पायपिंग करायची. बघा राहिलेला दुसरा व्हाईट कॉर्ड आहे त्याला पण पायपिंग करून घ्यायचे. पण इथं मी मनी ॲड करणार आहे. तुम्ही या पूर्ण तोरणामध्ये तुम्हाला वाटलं तिथं मनी ॲड करू शकता. मी बघा इथे तुम्हाला एक मनी ॲड करून दाखवत आहे. अशा प्रकारे मी इथं मनी ॲड करणार आहे. मण्याने आपलं तोरण आणखी सुंदर दिसणार आहे. बघा एक मनी ॲड केला मी त्यात आधी आणि त्यावर वरती केल्याप्रमाणे परत पायपिंग करून घ्यायची आहे आपल्याला. अशा पद्धतीने मी पायपिंग पण करून घेत आहे. सेम इकडच्या बाजूनी केली आपण, सेम डाव्या हाताकडच्या बाजूनी पण आपल्याला अशाच प्रकारे बाहेरच्या बाजूनी पायपिंग करून घ्यायची आहे. बघा अशा पद्धतीने आपली पायपिंग झालेली आहे. आता सेम इकडच्या बाजूनी पण आपल्याला तसेच पायपिंग करून घ्यायची आहे. आणि दुसऱ्या व्हाईट कलरच्या पायपिंगमध्ये आपल्याला मनी ॲड करून घ्यायचं आहे. ज्या प्रकारे इकडे आपण मनी ॲड करून घेतलेला आहे त्याचप्रमाणे आपण इकडच्या बाजूनी पण सेम मनी ॲड करून घेणार आहे. सेम मनी, सेम कलरचा मनी ॲड करून घेणार आहे. बघा आता मधोमध राहिलेल्या 4 कॉर्डची आपल्याला स्क्वेअर नॉट पाडून घ्यायचे. जशा प्रकारे वरती स्क्वेअर नॉट पाडून घेतल्या तशाच प्रकारे आपल्याला मधोमध या व्हाईट कॉर्डची स्क्वेअर नॉट पाडून घ्यायचे. 4 कॉर्डची स्क्वेअर नॉट करून घ्यायची आहे. आणि त्यात आपल्याला हवं असेल तर आपण मनी ॲड करून घेऊ शकतो. मी इथे मनी ॲड करून घेणार आहे. सेम वरती ज्या कलरचा मनी ॲड केलेला आहे त्याच कलरचा मनी मी खालीसुद्धा ॲड करून घेणार आहे. आणि मनी ॲड केल्यानंतर परत स्क्वेअर नॉट पाडून घेऊन त्या मनीला सिक्युअर करून घेणार आहे. बघा अशा प्रकारे मी मनी ॲड करून घेतलेला आहे. आणि याखाली आपल्याला लटकन लावून घ्यायचे आहे. लटकन म्हणजे बघा मी इथे तुम्हाला एक लटकन लावून दाखवत आहे. कशा प्रकारे मी लटकन ॲड करून घेत आहे. बघा अशा प्रकारे मी लटकन इथे ॲड करून घेत आहे. अशीच लटकन आपल्याला सगळ्या कॉर्डला लावून घ्यायची आहे. बघा किती छान सुंदर लटकन दिसत आहे. असे लटकन बघा मी सर्व बाजूला लावून घेतलेले आहे. सर्व कॉर्डला मी लटकन जॉईन करून घेतलेले आहे. 2 कॉर्डला एक लटकन असे मी लटकन ॲड करून घेतलेले आहे. आता बघा मी हे एक बनवलेलं आहे. अशा प्रकारे आपल्याला परत 5 बनवायचे आहे. असे सेम डिझाईन आपल्याला 5 डिझाईन बनवून घ्यायचे आहे. जेवढा आपला दरवाजा आहे, आपल्या दरवाजाचं जेवढं माप आहे तेवढे आपल्याला डिझाईन बनवून घ्यायचे आहे. आता मी इथे सेम अशाच डिझाईन 5 बनवून घेणार आहे आणि आपलं मायक्रम तोरण तयार करणार आहे. बघा आता इथे आपलं मायक्रम तोरण बनवून तयार आहे. मधोमध मी 2 डिझाईनच्या मधोमधसुद्धा एक लटकन ॲड करून घेतलेलं आहे. बघा असं सुंदर असं मायक्रमचं तोरण आपलं बनवून तयार आहे. तुम्ही तोरण नक्की ट्राय करा. सहज आणि सोपं असं मायक्रम तोरण, आपल्या दरवाजाला शोभा आणणारं मायक्रम तोरण घरच्या घरी कोणतीही लेडीज घरच्या घरी अगदी सहज बनवू शकते. बघा विकत घ्यायची गरज नाही. मायक्रम विकत आणून तुम्ही सहज घरच्या घरी मायक्रम तोरण बनवू शकता आणि आपल्या दरवाजाची शोभा वाढवू शकता. बघा इतक्या सोप्या पद्धतीने मी इतकं सुंदर असं तोरण तुम्हाला सांगितलेलं आहे. असेच माझ्या नवनवीन मायक्रम डिझाईन बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.